ते मिळाले प्रधाना वेगे आले सुवचना पेटी माझी कोण निधान काढोणी आपण पाहू गेला. आम्हाला प्रश्न पडला नेमकं काय भानगड आहे. काल आपण रत्न ठेवले पेटीमध्ये, आज पेटी उचलायला तयार नाही. कोण आहे पेटीमध्ये, कशासाठी लपलंय, कोण लपलंय, राजा रावणाला प्रश्न पडला. प्रधान बोलवली, सैन्य बोलवलं आणि पेटी उचलण्याचा प्रयत्न करू लागले, पण पेटी उचलेला गेली म्हणून सांगतात. त्या उघडताची पेटी त्याच्या झाकल्या त्यांच्या धरते कन्यागोमध्ये देखोने गोरठीच्या संगीत प्रयत्न केला, पेटी उचलली. पेटीमधून तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि त्या प्रकाशामध्ये एक कन्या रत्न राजा रावणाने पाहिलं. लंकानाथ कन्येचा सांगे पूर्व व्रतात मंदोदरी म्हणे कन्यानीची करावया कुळ घात काढले. मंदोदरी हात जोडले. रावणा 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 आपला घात करण्यासाठी ही मुलगी जन्माला आलेली. अरे बाबा आपल्या कुलाचा नाश करेल, त्यामुळे या मुलीपासून सावध राहा. मंदोदरी रावणाला बोलू लागली. पाळीचा निर्धारी पिता जननी सुरसुर फुलांनी मालरणी दानव मानवाच्या स्त्रियांनी पडिल रंगणी. तिची मुलगी जन्माला आलेली आहे, साधी नाही. आणि ज्या लक्ष्मीनं आपल्या आई आणि वडिलांचा घात केला, जे जे आपल्यावर मोहित झाले, त्या सर्व देवी देवता राक्षस सर्व राजपुत्र सर्वांचा घात केला, ती तुझ्या घरी आली. तुझा सुद्धा घात करील, हिच्या नादी लागू नको. मंदोदरी बोलते. बोल मंदोदरी प्रतिपाई देते संवारी उद्या आपण भोवंडीला भोरी हे राष्ट्र बाहेर सांडा. तिला इथं ठेवायचंच ना ग. तुम्ही शहाणं असाल तर माझं ऐका. मंदोदरी सांगते तिला आपल्या राज्यात सुद्धा ठेवू नका, दुसऱ्याच्या राज्यात ठेवा. मंदोदरी रावणाला उद्देश करू लागली. करिता बाळ घात आत्ताची उमेदेला हे न ठेवा राज्यात त्या गावी निश्चित राष्ट्रांतरी. त्या कन्येचा तुम्ही त्याग करा. ही कन्यामध्ये सीता आहे. ह्या कन्येचा तुम्ही त्याग करा. जर ही कन्या ही तर राहिली, तुमचा घात निश्चित आहे. तीच सगळे पुढे रावणानं सीता आणली आणि घात झाला. मंदोदरी सांगते ही कन्या आपल्यासाठी चांगली नाही, सगळ्यांचा घात करते. आई वडिलांचा घात केलाय, राजपुत्रांचा घात केलाय, राक्षसांचा घात केलाय, तुमचा पण घात करेल. हिला इथं ठेवू नका. आपल्या राज्याच्या बाहेर कुठेतरी सोडून द्या, की जेणेकरून ती इथं पुन्हा येणार नाही. हिताचा उपदेश मंदोदरी नवऱ्याला सांगते. पेटी रावणांना उचलाव्या संकटी हिची मारी तक्कड कडाटे अनर्थ कोटी होईल. ही लक्ष्मी आहे, साधी गोष्ट नाही. हिला मारायच्या भानगडीत पडला, अनर्थ ओढवेल, संकट ओढवेल. त्यामुळे शहाणा हो. हिला मारायचं पण नाही आणि हिला आपल्या इथं सांभाळायचं पण नाही, दुसऱ्याच्या राज्यात या ठिकाणी ठेवायचं. मंदोदरी हिताच्या गोष्टी सांगू लागली. चेतन खंभानी चलाता हिरण्य कश्यप बाबा लागता कथा ही तत्वता. राजा रावणा, अरे बाबा हिच्या नादी लागू नको. हिला मारायच्याही गोष्टी करू नको. अरे ज्याप्रमाणे खांबामधून हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंह प्रगट झाले, तीच अवस्था पुन्हा होईल. हिच्या नादी लागू नको. हिला मारायचंही नाही आणि आपल्या राज्यामध्ये ठेवायचंही नाही. मंदोदरी सांगू लागली. वचन मानाला लंकानाचा युक्ती मानाली समजता पेटी त्या गावाया सर्वता सवेग दुता बोलावे. राजा म्हटलं चांगलं सांगितलंय आणि खरंय म्हटले. ज्या ठिकाणी आपल्याला ही रत्न सापडली, प्रत्येकाचा नाश झालेला आहे. राजा रावणाला कळून चुकलं, ही पेटी साधी नाही, ही कन्या साधी नाही. हिला न सांभाळलेलं चांगलं, न मावलेलं चांगलं. राजानं विचार केला आणि दूतामार्फत पेटी ठेवायचा निर्धार राजा रावणानं केला. श्रीरामचंद्राय नमः. वचन मानले लंकानाथा युक्ती मानले समजता पेटी त्या गावया सर्वथा सवेग दूता बोलावी. असो ग्रंथ गणेश गणपतीला विद्या सरस्वतीला नमस्कार साधू संतांना नमस्कार करून
सद्गुरूच्या कृपेनं कथेचा अनुसंधान सांगायचं किंवा नाथमाऊलीला बोलायचंय. आणि हे रामायण कशासाठी तर ह्याच्यासाठी की काय कशामुळं काय होतं. प्रत्येक माणूस लागलाय कुणाच्या माग? पैशाच्या, लक्ष्मीच्या. अरे पैशाच्या माग लागल्यावर कुणाला सुख आहे का? सगळे अरे कोण कोणाला कळना, बाप लेकाला ओळखीना, लेक बापाला ओळखीना, आई मुलाला ओळखीना, मुलाला ओळखीना, नवरा बायको ओळखीना. का तर हे पैसा आहे. ज्या वेळेला पद्माक्षी राजाला विचारलं लक्ष्मीला, म्हणजे तू माझ्याच पोटी जन्म घे, तपश्चर्या करून तिला प्रसन्न करून घेतले, माझ्याच पोटी जन्म घे. लक्ष्मीने सांगितलं राजा नको. अरे मी लक्ष्मी आहे. अरे मी जिथं जाईन तिथं भांडण आहे, म्हणजे भांडण आणि भांडण साधन आहे. मी जिथं जाईन त्याचा निपांत आहे, त्याला कोण म्हणजे बरबाद होणार आहे. हे लक्ष्मी बोलते राजाला. तरी राजा मला नाही येत. आल्याबरोबर सुंदर मुलगी आश्रमामध्ये दिसली. सगळ्या राक्षसांना मिळून राजाच मारला. यज्ञ चालू असताना राजा मेल्यावरीनं अग्नीमध्ये उडी घालावी आणि तो राजा मेला. सगळं झालं. अग्नीतनं पुन्हा सगळी जिकडे तिकडे गेलो अग्नीच्या कुंडावर बसावईनं या लक्ष्मीनं. वर तो रावण जाताना त्यांना बघावी. काय सुंदर आहे मला, हे आपल्या लंकेमध्ये असावी. लक्ष्मी म्हणते मी असावीच लंकेमध्ये. राजा रावण म्हणतो हे आपल्या लंकेमध्ये असावी. ती बी म्हणते मी बी तुझ्या लंकेत असावीच, त्याच्याशिवाय तुझा बी नाहीच. राजाला तो नेली लंकेमध्ये. आता जाताना 5च रत्न निघली. त्या कुंडात उडी घातली तिला, पुन्हा 5च रत्न निघली. त्याने घेऊन गेला. त्याला वाटलं रत्न आहे, रत्नाचा हार आता मंदोदरीला घालायचा आहे. काय मंदोदरी शोभा दिसल. 14 चौकड्याचा राजा रावण आणि त्याची पत्नी मंदोदरी राणी. वा मला सारी देव माझ्या पाया पडायला येतील. नेल्याबरोबर रत्न पेटीमध्ये ठेवली. मंदोदरीला मला हे पेटी उचल ध्यावाऱ्यावर ठेव पुढं. तिनं उचलायच्या तिला बी उचलणार, रावण बी उचलायला आला, त्याला बी उचलणार. म्हणजे हाय तरी पेटीत नेमकं काय? पेटीत उचलणार, रत्नाची पेटी उचलणार म्हणजे नेमकं पेटीत आणलंयच काय? मंदोदरी म्हणते नेमकं आणलंयच काय तुम्ही? उघडा तरी बघू म्हणली. उघडली बघतात तर आतमध्ये मुलगी सुंदर. अरे उघडल्या डोळे सुद्धा तिचं बघून दिनात इतकं तेज आहे तिचं. तेज बघितल्याबरोबर मंदोदरीने ओळखलं. म्हणून म्हणतात स्वप्न सांगे मंदोदरी फार ज्ञाने, मंदोदरी त्रिकाळ ज्ञाने. सगळं भूत भविष्य वर्तमान मंदोदरीला कळतंय. तिनं सांगितलं राजा हे नको, कशाला आणली म्हणजे एक पिढा. अरे लक्ष्मी जिथं जाईल त्याचा निपांत होतोय. मंदोदरी सांगितलं बरं का, तो हिता आणले साऱ्या लंकेचा निपांत राख होईल. म्हणजे कशाला आणली हे? उचल आताची आता नेऊन ठेव. उचलायला लागली. कुठं उचलते? उचलच ना. काय जरी केलं तरी तो बाळ उचलल्याबरोबर हिला आपल्या देशात सुद्धा नको, म्हणजे देशाच्या बाहेर नेऊन टाक. मंदोदरी राजाला उचला ना, कुणालाच उचला ना. बाळ बारक बाळ राजाला उचलणार, रावणाला उचलणार नाही. बाळ तो उचलताना तोच बाळ बोलतोय. बाळ काय म्हणतोय राजाला, रावणाला, अरे तो जरी आज मला तिकडे नेला, बाहेर जरी टाकलं तरी पण कन्या त्याग शीघ्रवंत विमान आणले त्वरित. मंदोदरी दूताशी सांगत ही पेटी भूमिगत करावी. मंदोदरीने सांगितलं दूताला, म्हणजे आला विमान, पुष्पक विमान आहे. तो विमान आणलं. कुबेराचं विमान आहे. रावणाला हारून आणलेलं हे पुष्प आणामध्ये विमान. सगळ्या दूताने पेटी उचलली. रावणाला नाही उचलत, दूतानं उचलली आणि त्या विमानामध्ये बसवली. आणि त्यांना सांगितलं हे पेटी हे विमान न्यायचं आणि दुसऱ्याच्या राष्ट्रामध्ये न्यायचं. म्हणजे आपली जिथपर्यंत हात आहे तिथपर्यंत नाही ठेवायची. तिथनं माघारी आली तर मग आपल्या राज्यात नकोय, म्हणजे आपल्या राज्याच्या बाहेर जाऊ द्यायला. परकट पेटी ठेवाल जेथे तत्काळानंत उपजेल तेथे या लागे करावी भूमिगत अतिगुप्त निक्षेप. अरे बाबा त्या दूताला मंदोदरी म्हणते, अरे जरी तुम्ही पेटी नेली वरी ठेवू नका. वरी मग खड्डा आणि खड्ड्यात पुरून ठेवा. पुरून माणसाला दिसू नये असं ठेवूच नका. म्हणजे त्या खड्ड्यात ठेवले वरी यायची नाही. जो ग्रस्ताश्रमी ब्रह्मचारी हे वाढेल त्याच्या घरी
जो आत्मत्वे वर्तेल चराचरी त्याच्या घरी नांदिला. पेटीमध्ये हे वाढणार कुठं? जो ब्रह्मचार्य, जो ग्रस्त ब्रह्मचार्य, जो म्हणजे चराचरामध्ये भगवंत पाहणारा जो विधेय आहे, विधेय त्याच्या घरी वाढवलं म्हणजे ज्याच्या पशी कायच नाही. विधेय म्हणल्यावर कुणी आला काय आणि गेला काय, समाजाला दिसतंय. देव सगळ्यामध्ये आहे, दिसतोय, आणि ज्याला सगळ्यामधला देव दिसतोय त्याच्या घरी वाढवलं म्हणजे. दुसरीकडे हिला चान्स नाही, दुसरीकडे थांबणारही नाही. पेटी गालिताची विमानी ते माझी उठले दोन्ही, मी मागुती येईल लंका भुवनी, राक्षस सदनी धनाचा. मध्ये उचला उचला उचला, सगळ्यांना उचले. उचलायला लागल्याबरोबर पिटीतनं आवाज यायला लागला वारी. पिटीतनं तो म्हणते मला आज तुम्ही चालवलंय. बाळ बोलतोय आज मला तुम्ही चालवलंय, दुसऱ्याच्या राज्यामध्ये घ्यायला लागला ना, मी महागारी येईन. पिटीतली काय म्हणते बा, मी महागारी येईन आणि महागारी येऊन तुमच्या राक्षसांचा निपांत करीन, तुमची घोरी करीनच. माझे करिताची अभिलाषण रावणाशी येईल मरण, माझे निमित्त संपूर्ण निर्दळन राक्षसा. पिटीतनं बाळ बोलतोय हाच रावण आहे, माझा अभिलाष करील अभिलाष, त्याच्या निमित्तानं मी इथं येईल. माझ्या अभिलाषामुळं आल्याबरोबर धरल्याबरोबर अरे साऱ्या कुळांचा निपांत मीच करील, माझ्यामुळंच होईल. ते बाळ म्हणतंय ऐसे ऐकताची शब्द रावण झाला अतिस्तब्ध, राक्षस दाखती सुबुद्ध भविष्य विरुद्ध ऐकोनी. पिटीतला आवाज ऐकला की राजा रावणाचे दात खिळत बसले, गप्पच बसला. बाकीची राक्षस हडबडली, म्हणजे हे भानगड काय, त्यातनं दोन्ही निघतोय नेमकं काय म्हणले. सगळीच महागारी येईल म्हणते. आता जर आपण नेली टाकली आणि जर महागारी येईल तर आपण मारायचं का म्हणजे, सगळ्यालाच मारेल म्हणते. नेमकं दूती पेटी घालून विमानी, पाहता पाहता आले यावनी, विद्याची सीमा लक्षणी पेटी निक्षेपुने गेले. विमानामध्ये घातली, दूताला उचलून दूताला उचलली. रावणाला नाही हल्ली जागेवरनं, दूताला उचलली. मंदोदरीला नाही हल्ली. त्या पिटी विमानामध्ये घातली, राजा जनकाच्या परिसरामध्ये आले. विमानवरील राजाच्या परिसरामध्ये ते भूमी जनके धर्मार्थी, तुझ्याशी दिदली शत्रव्रती, तोही नांगर धरवया शेती, आती निगुती मुहूर्त पाहिजे. राजा जनकाच्या राज्यामध्ये तो पिटी पुरली आणि तो जमीन राजा जनकानं ब्राह्मणाला दिली होती. ब्राह्मणाला, त्या ब्राह्मणानं तो जाता जमीन पडीत नांगरायची आणि नांगरण्यासाठी नांगरीत असता वेळ साधनी सुमुहूर्ती, नांगर धरिताची शेती, प्रथम तासाचे उपहती फळाच्या दाती. पाडव्याचा सुमुहूर्त, सुमुहूर्त कुठला असतो? पाडवा. पाडव्या दिवशी आपण पहिलं मुहूर्त करायचो की नाही, पहिल्याचं कशाचं बी मुहूर्त पाडव्या दिवशी 4 तरी तास 2 तरी तास आणावाच. हे पाडव्याचं मुहूर्त केलं म्हणजे साल त्या दिवशी नांगर झोपला. कुणी? त्या ब्राह्मणाला. त्या शेती नांगरायला धरल्याबरोबर तो नांगराचा फळ त्या पिटीलाच लागला. फळाला पिटी लागल्यावर तुझ्याशी सांगा शत्रदूत, धन्य धन्य तुझा सुमुहूर्त, पीक पिकले अद्भुत निधी निश्चित पहा स्वामी. ब्राह्मणामध्ये कालवा उठला. धन्य धन्य म्हणजे आजचा चांगला मुहूर्त. आजचा मुहूर्त लय सुंदर आहे. म्हणजे पहिल्या तासाला पिटी निघली धानाची. धन आता गवळण म्हणजे गटुडं घबलो गबा. आजचा मुहूर्त लय चांगला झाला. म्हणजे आपला इतका गबाळ घवलं की कसं. दुजे पेटी देखताची जाण, म्हणे गुप्त ठेवा ते राजधन, माझ शस्त्र दिदले दान, ठेवा आपण घेऊ नये. सत्य लोक होता, सत्य लोक. अरे तो पेटी ब्राह्मणाला घवली आहे, पण दान दिले जमीन. पण त्याच्यामध्ये तो ब्राह्मण म्हणतात हे धन आपलं नाही. अरे त्या राजानं जमीन आपल्याला दिली, मग त्याच्यातलं धन दिलंय का म्हणजे आपल्याला. सत्य उभा होता खरं. आता खिस कापायला तयारी आहे, मारायला तयारी आहे. मग असलं घावल्यावर कोण कुणा देईल? गप ठेवतील.
तो ब्राह्मण म्हणतोय हे आपलं धन नाही, राजाचं आहे, राजाला परत करायचंय. ते पेटी घेऊन याती तुझ्याला राजसभे प्रती, हा गुप्त ठेवा होता तुमच्या शेती, तो भूपती होईजे. आता एका ब्राह्मणाने पेटी उचलली आहे, एका ब्राह्मणानं. राजारामाला 20 हाताला उचलली नाही, मंदोदरीला उचलली नाही, कितीतरी लोकांना उचलून ठेवली आणि तो पेटी निघाली आहे. तो पेटी उचलली एका माणसानं आणि तो माणूस एकटा घेऊन आलाय. कुठं? कचेरीमध्ये, राजाच्या राजवाड्यामध्ये आलाय. महाराज मध्ये तुमच्या शेतीमध्ये हे आम्हाला शेती दिलेली, ह्याच्यामध्ये हे धन निघालंय, धनाची पेटी निघाली, हे तुमचं धन. राजा बोले धर्मवचन, तुम्हाशी दिदले भूमिदान, तेथील जे धन धान्य ते ब्रह्मार्पण तुझ्यावर या. राजा तर आधीच विधी आहे, राजा ब्रह्म स्वरूपाचा राजा आहे जनक. राजा म्हणतो अरे ज्या दिवशी मी तुम्हाला जमीनदार दिली आहे त्या दिवशी धनही तुम्हाला दिलंय, म्हणजे तिथं माझा काही आदर नाही, माझा अधिकारच नाही, हे धर्मदान आहे, हे तुमची तुम्ही घेऊन जावा. तुझ धर्मार्थी अति प्रवीण, माझा समप्रिले क्षेत्रदान, नाही दिदले गुप्तधन, हे मी आपण स्पर्शी. ब्राह्मण म्हणतो महाराज मला तुम्ही जमीन दिली, जमीन, पण हे धन नाही दिलं, मला नकोय, मला मी घेणारच नाही. का? तर हे राजांकी धन आहे, राजाचं धन मला नकोय, हे धन तुमची तुम्हालाच राहू द्या. धन लोभ नाही तुझ्या, धन लोभ नाही भुभुजा, परम संकटी पडिला राजा, हे साधू समाजा कळू आले. तरी तो राजा म्हणायचा मी धन जमीन दिली त्या दिवशी धन तुमचं. ब्राह्मण म्हणायची राजा तुम्ही आम्हाला जमीन दिली आहे, आम्हाला धन नाही, हे धन तुमचं. ब्राह्मण मी घेणार, राजा मी घेणार. तिथं सारे ऋषी होते. ऋषी, हे ऋषीला कळलं की ह्या दोघांचं चाललेलं वृत्तांत. ऋषीनं ऐकलं. ते साधू बोले वचन, या माझी कोण आहे धन, ते काढून पावे आपण, मग शस्त्रविधान विचारू. ऋषी आले पुढं. ऋषी म्हणतात राजा थांबा, म्हणजे थांबा, नाही ती पेटी आणली, तुम्ही वाद करतात की तो म्हणताय माझी नाही, तुम्ही म्हणताय माझी नाही, हे तुमचीच आहे, तो म्हणतोय तुमचीच आहे, पण त्याच्यात हाय तरी काय नेमकं बघा ना. नुसती पेटी आहे पण उघडा तरी की बघू. ते उघडताची पेटी सौंदर्याची दीप्त दृष्टी, कन्या देखील गोरटी आश्चर्य पोटी सर्वांच्या. उघडली पेटी, उघडल्या बरोबर त्याच्यामध्ये धन नाही निघालं. धन कुठलं निघालं? आणि पहिल्यांदा ह्याच्यामध्ये काय भरलं होतं? रत्न. आणि आता काय निघालंय? बा राजाला बघितलं, त्या ऋषीला बघितलं, अरे ह्याच्यामध्ये मुलगी निघाली, मुलगी. हा, कन्या दृष्टी देखताची देख, डोळे लागली टकमक, विस्मते दाटले सकळीक, अलौकिक सौंदर्य. आता धन गमावं, पुरलेली पिठी निघाली, त्याच्यातनं मुलगी निघाली, म्हणजे आश्चर्य वाटलं नाही कोणाला बी. नांगरताना पिठी निघते, त्यात मुलगी निघते, म्हणजे कोण आश्चर्य करायचं नाही. आणि आता ह्या युगात जर निघाल्यावर आका महाराष्ट्र बाहेर येईल, आका महाराष्ट्र नाही का यायचा. मग असताना सगळं आश्चर्य, ऋषी सुद्धा आश्चर्य करायला लागले. ऋषी म्हणतात अरे जमिनीमध्ये पिठी आणि त्याच्यामध्ये मुलगी निघाली आहे, धन्य काय झालं तरी काय. जानके उचलली आपण, म्हणे माझे कन्या रतन, बेरी निशान त्र्या टिकले. मग तर राजा जनकाला उचलले, जनकाला उचलले, तो मुलगी. आणि राजा म्हणतो धन्य हे कन्यारत्न माझं आहे, मला पाहिजे. तिकडं राजवाड्यामध्ये बेरी निशाणी दुदुंबी वाद्याचा गजर, गगन गरजे मंगळ तुरी, सभा गरजे जय जयकारी, शांतीपाठ पडी जय ऋषीश्वरी, वंदोत्व मंत्री अभिप्राय. जातक वर्णन आले, बेरी निशाणी दुदुंबी वाजते, सारे ब्राह्मण शांतीपाठ म्हणतात. मुलगी आली, मुलगी जन्मली, धन्य झालं म्हणतो राजा. जनके पाळली म्हणून जनकात्मजा, धरेने राखिली हाती ओजा, या लागी म्हणती धरणीजा, परिते औजुनी जगदंबा. ते म्हणतात शेतामध्ये सापडली म्हणून नाव सीता. राजा जनकानं तिचं पालन केलं म्हणून तिचं नाव जानकी. आणि धरणीमध्ये होते म्हणून तिचं नाव धरणीजा बी ठेवले. अशी तो
हा सीता आहे त्या नावानं सारी तिला ओळखू लागल्याने अनेक शास्त्रामध्ये तिला म्हणतात पद्माक्षी. का? पद्माक्षी राजानं तपश्चर्या करून लक्ष्मीला मागून घेतलंय आणि तिथंच त्या अवतरले म्हणून तिचं नाव पद्माक्षी आहे. बोला. नांगर वाता लागली दाती सीता जन्म पावली शेती ते सांगतली पूर्वस्थिती हे नारद उक्ती यथार्थ. नारदानं सांगावं कुणाला? वाल्मिक ऋषीला. आणि वाल्मिकानं त्याच्यामध्ये लिहावं. 60,000 वर्षी आधी लिहिले. नारदानं सांगितले नारद तो लिहिणार आहे म्हणून असं तो नांगराच्या तासाला तो दाताला लागली म्हणे नारदानं सांगितलं आणि वाल्मिक ऋषीनं ते लिहून ठेवलं. असं कोण सांगतो? जनक राजाला तो विश्वामित्र सांगतोय रामाला आणि जनकाला. सीतेचे जन्म लक्षण याशी मूळ स्कंद पुराण कालिका खंडी हे निरूपण समूळ संपूर्ण लिहिल्याशी. अरे तो पुराणामध्ये कथा आहे सुंदर. त्याच्यापेक्षा कालिका पुराणामध्ये ही कथा हा सुंदर आहे म्हणजे त्याच्यातून घेतली. अहिल्याचा ज्येष्ठ सुत जनकाचा जो पुरोहित शांतानंद स्वामी समर्थ त्याने हा वृत्तांत सांगितला. अहिल्याचा मुलगा आहे गौतम ऋषीचा. अहिल्यापासून झालेला त्याचं नाव आहे शतानंद. आता शतानंदाचीच कथा आहे. ह्याचा स्वयंवर आहे का? स्वयंवरामध्ये सगळ्याच्या मेन जनक राजाचा तो प्रधान आहे, मेन आहे तो शतानंद. आणि त्या शतानंदाने एक कथन पिठीत गवली म्हणून हे त्याने सांगितलेली कथा आहे. सांगितले सीतेची उत्पत्ती आता सीता स्वयंवरार्थी जनकाशी हाराच्या प्राप्ती झाली कैशी रीती किती ऐका. आजच्या आल्यामध्ये सीतेचा जन्म झाला कसा? सीता वाढली कशी? जन्मली कुठं? गेली कुठं? आणि वाढली कुठं? सुंदर कथा आपण ऐकली याचा अध्याय. आता ह्याच्यानंतर आता हे किती सुंदर अध्याय गोडे प्रत्येकाला ऐकावं वाटतंय. कृती बनवू नये ही कथा असली लागल्यावर पुराण येते माणसाला. पण ग्रंथात ते म्हणताय एकापेक्षा एक अध्याय असंच येतं. आता उद्याच्याला शिवधनुष्य जनकाला आलाच कसा? तिथं शिवधनुष्य परशुरामानं कसा ठेवला? काय झाला? कशामुळे आला? त्याला बरोबर वर कसा मिळाला? हे कथा सुंदर गोड आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. एका जनार्दना शरण झाले सीता जन्म कथन पुढे हरच्या प्रकरण सज्जनी सावधान परिसावे. पुंडलिका